Standard 8, Day 28, Area Geometry, Unit Circle, Relationship between Circumference and Diameter. इथे आपण पटकन कंपोनंट पाहूयात. इथे सेंटर आहे ओ. इथे सेंटर जे आहे ते आहे ओ, हे सेंटर आहे. त्यानंतर रेडियस जी आहे त्या ज्या आहेत त्या आहेत ओ बी आहे, ओ सी आहे. रेडियस म्हणजे असे पॉईंट्स की अशी सेगमेंट की जी सेंटरला आणि सर्कलवरच्या कोणत्याही पॉईंटला जोडते. दॅट इज ओ बी आहे, ओ ए आहे, ओ सी आहे. ही जी रेषा, या ज्या रेषा आहेत या रेडियस आहेत. इथे तुम्हाला डायमीटर तुम्हाला एकच दिसेल, ती आहे ए सी. एकच का डायमीटर आहे का म्हणायची, तर डायमीटर म्हणजे असे सर्कलवरील 2 पॉईंट जोडणारी रेषा की जी सेंटरमधून जाते. आणि इथे सेंटरमधून जाणारी ही एकच रेषा आहे आणि ती आहे ए सी. सो ए सी इज द डायमीटर. आणि कॉर्ड म्हणजे सर्कलवरील कोणतेही 2 पॉईंट जोडणारी रेषा, मग ती डायमीटर सुद्धा असू शकते. त्यामुळे इथे ज्या कॉर्ड्स आहेत त्या कॉर्ड्स आहेत. डी ई ही कॉर्ड आहे, एफ जी ही कॉर्ड आहे, त्याचबरोबर ए सी ही सुद्धा कॉर्ड आहे. सो द डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. आपण डायमीटरला कॉर्ड म्हणू शकतो, पण ही जी डी आहे तिला आपण डायमीटर म्हणू शकत नाही. पुढे आता आपण पाहूयात सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. आता जर तुम्ही हा प्रयोग घरी पण करू शकता की एक हे घेतला, खिळा घेतला आणि त्याचं सेंटर घेतला, त्या सेंटरवरती एक खिळा आपण रोवला आणि त्याला एक थ्रेड लावलं आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला आपण पेन्सिल घेतली आणि हा जो सर्क्युलर पाथ तयार होतो, हा सर्क्युलर वे इज कॉल्ड ॲज अ सर्कम्फरन्स. मी काय म्हटले पहा, जो सर्क्युलर वे तयार होतो, या सर्क्युलर वेला म्हटलेला आहे सर्कम्फरन्स. आता हा सर्कम्फरन्स आणि त्या सर्कलचा डायमीटर यांचं काय रिलेशन आहे ते पाहून घेऊयात. त्यामुळे आपल्या घरातल्या ज्या सर्क्युलर ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचं आपण निरीक्षण करा. वॉच, इथे 3 उदाहरणं दिलेली आहेत. एक दिलेलं आहे वॉच, एक आहे बँगल आणि एक आहे बैलगाडीचं चाक. तर वॉच जे आहे त्याचं सर्कम्फरन्स आहे 44 सेंटीमीटर आणि त्याचा डायमीटर आहे 14. आता यांचा भागाकार केला तर तो आलेला आहे 3.14. आता इथे बँगलचा सर्कम्फरन्स तुम्हाला दिलाय, डायमीटर दिलाय, यांचा सुद्धा तुम्ही भागाकार करून पहा तो किती येतोय पहा. त्याचबरोबर बुलक कार्ट म्हणजे ह्याचं बैलगाडीचं चाक, त्याचा सर्कम्फरन्स आणि डायमीटर यांचा भागाकार करा. हे जर सगळे भागाकार तुम्ही केले तर तुम्हाला एक लक्षात येईल की हे सगळे भागाकार एकतर 3.14 असतील किंवा आपण म्हणूयात 22/7 असेल. म्हणजेच सर्कल कुठलंही असेल आणि आपण जर त्यांच्या सर्कम्फरन्स आणि डायमीटरचा जर भागाकार केला तर आपल्याला हीच कॉन्स्टंट मिळते. आणि या कॉन्स्टंटला म्हटलेलं आहे 3.14 ही जी व्हॅल्यू आहे त्याला म्हटलेलं आहे पाय. याला म्हटलेलं आहे पाय आणि हे एक ग्रीक लेटर आहे आणि त्याची व्हॅल्यू ही 3.14 किंवा 22/7 इतकी त्याची व्हॅल्यू असते. पायची जी व्हॅल्यू आहे ती असते 3.14 किंवा 22/7. एवढा भाग लक्षात आलाय सगळ्यांना. आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढची PDF पाहूयात. आता याच्यावरून आपल्याला फॉर्म्युले मिळालेले आहेत पहा. सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर हे झाली व्हॅल्यू पाय. त्याच्यावरून C म्हणजे सर्कम्फरन्स. आपण C वरून पाय डी हा फॉर्म्युला काढू शकतो. आता डायमीटर म्हणजे ट्वाइस ऑफ R म्हणून आपला सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr हा फॉर्म्युला तयार होतो.
आता याच्यावरून एक चार्ट आपण एक हे करू शकतो. हे तुम्ही काढायचं आहे. एक उदाहरण मी सांगते. आता ही व्हॅल्यू आहे 14. 14च्या दुप्पट डायमीटर असणारे 14 28 असणार आहे आणि आपल्याला त्याच्यावरून सर्कम्फरन्स काढायचा आहे. दॅट इज C इज इक्वल टू 2 पाय R. हा फॉर्म्युला आपण इथे वापरू शकतो. दॅट इज 2 इंटू 22/7 इंटू 14. तर इथे 7 दुणे 14, मग इथे उत्तर आलेलं आहे 88 सेंटीमीटर. असं हे आपण करू. असं हे उदाहरण सोडवायचं. तर पुढची 2 उदाहरणं तुम्ही सोडवणार आहात. आता या सर्कलवर आधारित अजून शाब्दिक उदाहरणं येत असतात. आता ही शाब्दिक उदाहरणं काय आहेत, कशा पद्धती, आता हे उदाहरण मी तुम्हाला सोडवणार नाही आहे, सोडवून देणार नाही आहे, परंतु याचा क्ल्यू मी तुम्हाला देते. आता समजा ह्याच्यामध्ये एखादा अंतर पार पाडण्यासाठी एखाद्या चाकाने किती रोटेशन केले हे आपल्याला काढायचं, म्हणजे ते चाक किती वेळा गोल फिरलं. आता याची एकच हिंट देते. ते चाक जेव्हा एकदा फिरणार आहे तेव्हा ते त्याच्या सर्कम्फरन्स एवढं अंतर पार पाडतं. सो 1 रोटेशन इज इक्वल टू 1 सर्कम्फरन्स डिस्टन्स, हे त्याचं कॅल्क्युलेशन आहे. मग याच्यावरून तुम्ही त्याला पार पाडावं लागणारं अंतर भागिले त्याचा सर्कम्फरन्स केला तर तुम्हाला नंबर ऑफ रोटेशन्स मिळू शकतात. एवढ्या ह्याच्यावर तुम्ही नक्कीच हे उदाहरण सोडवाल. आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊयात. पुढच्या पेजकडे आपण जाऊयात. पहा, पुढचं पेज आहे डे 29. आता इथे तुम्हाला एक सर्कल किंवा एक बँगल तुम्हाला दिसते आणि ह्या बँगलचे जर 2 तुकडे केले P आणि Q मध्ये तर तुम्हाला एक मेजर म्हणजे मोठा भाग दिसेल आणि एक छोटा भाग दिसेल. आता जो मेजर आर्क तुम्हाला, जो मोठा भाग आहे त्याला मेजर आर्क असं म्हणतात आणि जो लहान भाग आहे त्याला मायनर आर्क म्हणजेच छोटी आर्क असं त्याला म्हणतात, मायनर आर्क. आता आर्कचं नाव लिहिताना हे नेहमी 3 अक्षरी नाव लिहायचं असतं, म्हणजे म्हणताना PYQ असं किंवा PXQ, कारण की 2 अक्षरी नाव घेतलं तर PQ हा नक्की कुठला भाग हे लक्षात राहत नाही आणि म्हणून आर्कची नावं ही नेहमी 3 अक्षरी लिहायची असतात. पहा, मायनर आर्क इथं आहे. द आर्क AXB इज स्मॉलर अँड इट इज कॉल्ड ॲज अ मायनर आर्क. इथे AXB नाही आहे, इथे PXQ आहे, ही मायनर आर्क आहे आणि PYQ ही मेजर आर्क आहे. आता ह्या जर आर्क सेम असेल, म्हणजे ती जर बँगल समान 2 भागांमध्ये तुटली तर ह्या सेमी सर्क्युलर इथे ज्या दिसत आहेत ह्या सेमी सर्क्युलर आर्क तयार होतील की ज्या एक्झॅक्ट सेम आहेत. आता पहा, इथे मी पाहते, नाव आय नो इफ द सर्कल इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, ऑफ दिस द स्मॉलर पार्ट इज कॉल्ड ॲज अ मायनर आर्क, बिगर पार्टला म्हणायचं मेजर आर्क, आणि जर 2 इक्वल पार्ट असेल तर त्याला म्हणायचं सेमी सर्क्युलर आर्क. लक्षात आलंय? आता याच्यावर आधारित आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाऊयात. सेंट्रल अँगल अँड द मेजर ऑफ द आर्क. आता इथे तुम्हाला एक सेंट्रल अँगल दिसतोय, पहा इथे AOB हा एक सेंट्रल अँगल आहे, AOB. आता हा जो अँगल आहे पहा, O हे जे आहे त्याचं व्हर्टेक्स आहे, त्या अँगलचं व्हर्टेक्स काय आहे तर O आहे, विच इज द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे असा अँगल की ज्याचा व्हर्टेक्स आहे सेंटर ऑफ अ सर्कल. It is called as a central angle. So angle AOB is the central angle corresponding to arc AZB. लक्षात घ्या, तो AZB या आर्कशी करस्पॉन्डिंग आहे. म्हणजे हा जो अँगल झालेला आहे या अँगलने ही आर्क कव्हर केलेली आहे. लक्षात येतंय? मग जर या अँगल AOBचं माप जर 80 असेल तर त्याच्या पुढची जी आर्क आहे AZB तिचं सुद्धा माप 80चं असणार आहे. लक्षात येतंय? म्हणजेच जो सर्कल आहे, असा जो सर्कल आहे, इथे सेंटर आहे, येस, आता हे
सेंटर आहे. म्हणजे या सेंट्रल अँगलने ही जी आर्क कव्हर केलेली आहे, ही जी आर्क इथे कव्हर केलेली आहे. समजा हा जर 40 असेल, तर ही आर्कसुद्धा 40 असणार आहे. आणि म्हणून त्याचं माप लिहिताना आपण असं लिहू शकतो, की मेजर ऑफ आर्क AZB इज इक्वल टू मेजर अँगल AOB असं तुम्ही लिहू शकता. पुढे पाहूयात आपण. आता पहा, हे झालं मायनर आर्कचं मेजर, म्हणजे इथे जी दिसते तुम्हाला AZB ही मायनर आर्क आहे. आता ही मायनर आर्कला करस्पॉन्डिंग AXB ही मेजर आर्क आहे. तर ह्याचं माप कसं काढायचं? तर 360 मायनस AZB. आता AZB जर 80 आहे, तर 360 मायनस 80 इज इक्वल टू 280 इज द मेजर आर्क. हे झालं मेजर आर्कचं माप, मेजर. ठीक आहे. आता आपण पाहूयात मेजर ऑफ द सर्कल. आता एक सर्कल आहे पहा. आता जर रेडियस बी पासून सुरू झाली आणि ती अँटी क्लॉकवाईज अशी कंप्लीट करून इकडे आली, तर ती बरोबर एक कंप्लीट अँगल तयार करते. आणि म्हणून जो सर्कल असतो त्याचं जे माप असतं ते किती असतं? तर 360 असेल. सेमी सर्कल असतील तर नक्कीच त्यांची मापं किती असणार आहे? 180, 180. पहा पुन्हा एकदा. मायनर आर्क काय काढायचं? मायनर आर्कचं माप हे कोणाशी इक्वल असतं? तर तिथे जी करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल असतो, त्या सेंट्रल अँगलचं जे माप असतं ते त्या मायनर आर्कचं माप असतं. लक्षात आलंय? त्यानंतर त्याला करस्पॉन्डिंग जी मेजर आर्क आहे ती काढायची असेल तर 360 मायनस मायनर आर्क आपण करू शकतो. त्याचबरोबर जो पूर्ण सर्कल आहे त्या सर्कलचं जे माप असतं ते सर्कलचं कंप्लीट माप हे एका सर्कलचं जे माप आहे ते 360 असतं. आणि जर ते सेमी सर्कल असतील तर त्यांची मापही 180 असतात. एवढा भाग लक्षात आलाय सगळ्यांचा? तर याच्यावर आधारित सगळ्यांनी प्रॅक्टिस कॉर्नर सगळ्यांनी सोडवायचा आहे. थँक्यू.